वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स. तर झाली आहे दुपार. आम्ही आता उशिरा उठलोय 12:30 वाजता, कारण की काल रात्री झोपताना पण उशीर झाला फार, मूवी बघत होतो म्हणून. पूजा गेली ऑफिसला, भाव्या आताशी उठली आहे. तर तयारी करून घेऊ पटपट, हे सगळं आवरून घेऊ, नाश्ता करू छानपैकी. पेनने तिला काही लिहिता येत नाहीये, बट तरी ते ABCD तर असंच टाइमपास मध्ये कदाचित तिला कुणीतरी लिहून दिलं असेल, तरुण हात पकडून. बट ही करते काहीतरी पेननी, हे बघून मला बरं वाटतं, बिकॉज ह्यानेच तिला अभ्यासाची सवय पण लागेल. आवड होतीये तिला ही लिहिण्याची वगैरे, तर ती गोष्ट मला फार आवडली. काय अरे तोंडावरती का लिहिलंय सगळं? काय केलं तुला माहिती? तुला समजते तू काय करते? समजते समजते बघ तू नाही समजत. पूजा गेली ऑफिसला सकाळी 10-10:15 वाजताच. आम्ही झोपलेलो, कारण की रात्री मूवी वगैरे बघत होतो मी, तर उशीर झाला झोपायला. 4-4:30 वाजले. सगळं आवरून घेईल, त्यानंतर मग दिवसाला सुरुवात करू. भाव्याला काहीतरी भरवून टाकेल, तिची तयारी करून टाकू. कुठे झाला बेटा? वेलकम होम पूजा. काय झालं, रडते की काय? मग काय हागबी करायचं असेल नाही उगाच. घरात स्वागत आहे पुन्हा एकदा. घरात पुन्हा नव्याने स्वागत आहे तुमचं. सकाळी गेलेलं, संध्याकाळी आला. ती कोणाला शोधते? बाबा मम्मा येते, मम्मा येते तिकडून. लाडात वेगळाच लाडात येते काहीतरी. अरे जा रे, अरे जा, भेट रे तुझ्या मम्मा. आम्ही सगळे निघालो बदलगडाकडे. धडपड बघ. तिला एवढे चांगले चांगले कपडे आहेत तिच्याकडे यार. अरे काय जितकं सुटसुटीत राहील तितकं शरीराची वाढ होईल ना बाबा. काय यार सुटसुटीत यार, इतके चांगले कपडे. कुठे बाहेर जाताना ठीक आहे, नाही त्या टायमाला कशाला? हा लॅपटॉप चालू नाहीये हर्ष. मी आताच दुपारी त्याला हे एडिटिंग साठी वापरायला विचार करत होतो, पण तो थोडासा स्लो चालतो. मी आता ऑफिस मधून येऊन जस्ट फ्रेश होऊन बसली आहे. चहा वगैरे गरम करायला ठेवलाय, चहा वगैरे सगळा केलाय. हर्षने सगळा करून वगैरे ठेवलाय, फक्त मी गरम करायला ठेवलाय. आणि हर्षला मी खाली पाठवलंय, बिकॉज चाय बरोबर काही स्नॅक्स खायला नाहीये. सो म्हणून त्याला सांगितलंय स्नॅक्स घेऊन यायला. आणि बसल्या बसल्या जे काही स्नॅक्स ऑर्डर केलं होतं ते मी खाते. आणि तो आता येईलच, आणि ऑलमोस्ट शाळेत तो आला पण आहे. तर एक छोटा ब्रेड, पापडी, रतलामी शेवचं पॅकेट कुठे गेलं? टोस्ट, बटर, रतलामी शेव आणि काय 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 स्नॅक्स. मला येत नाही हर्ष असलं सगळं, पण केलंस ना. तर फ्रेंड नक्की कमेंट करून जमलं तर सांगा की पूजानी जे थोडंफार स्क्रीन स्वतःहून शेअर केली ती कशी होती, म्हणजे पूजानी कॉन्फिडेंट वाटली की नाही, हे नक्की जमलं तर नक्की सांगा. जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुला काय बोलायचं बेटा? काय बोलायचं? चावत ना. काय चावत ना? खोकला येतो ना तुला? हा खोकला येतो मग तू हे सगळं काय खाते? चाललोय मी काय काय घ्यायला, आणि पाठी जबरदस्ती करते की भाव्याला घेऊन जा. कशाला? म्हणजे पटपट पटपट जाऊन येईल मी 2 मिनिटात. तुला घेऊन गेलो की अजूनही रडत बसणार की ते सगळं. अरे तुला घेऊन आपण बाहेरची गरज दिसेल ना, काय चालू आहे काय. तुला दुपारचं नेतो 5-10 मिनिटासाठी. कधी नेतो मी? तर 5 नाही. तू पाहायला घरी असतेस का पहिली बार? आपल्याला बऱ्याच वेळा एक क्वेश्चन आलाय, आणि एका ताईंकडून तो रिपीटेडली आलाय की तुम्ही ब्लॅक टी का पिता? ब्लॅक टी आता ह्याच्यासाठी आम्ही पितो कारण की ते हेल्थसाठी इतकं पण चांगलं नाही, बट हानिकारक नाहीये. हा, आणि त्याच्यामध्ये साखर टाकतात. हो, त्याच्यामध्ये साखर आम्ही टाकतो, बट इतकी पण नाही की चहा एकदमच गोड होईल. त्याच्यामध्ये आम्ही अद्रक किसून टाकतो, वेलची, इलायची की वेलची काय बोलतात, इलायची टाकतो, म्हणजे इलायचीच्या पाकळ्या टाकतो. एकदा दोनदा तुम्ही बघितलं पण असेल, आपल्या ब्लॉग मध्ये दिसलं असेल तर. आता ते दुधाचा चहा पिला फ्रेंड्स, कसं दुधाचा चहा इतका हेल्थसाठी चांगला नसतो अजिबात. हा, तर हे ह्यांची चहापत्ती आम्ही वापरतो. हा, ह्यांना वोट द्या, वोटिंग मध्ये उभं राहिलं तर मध्ये झाली बघायला. त्याच्यासोबत खायला आम्ही काही हे काय खाते रे? मला वाटतं खाकरा डोबून खायला लागली काय? खाकरा चहा मध्ये डोबून चांगली बात आहे. ब्लॅक टी तेवढं चांगलं राहतं ॲटलीस्ट, म्हणजे कम्पेअर्ड टू गोरा चहा, म्हणजे जो दुधाचा चहा आपण बोलला जातो त्याच्यामध्ये. तर पहिला आम्ही स्टार्टिंगला दुधाचा चहा पण पित होतो, मी पित होतो. पूजा नव्हती पित. हा, पूजा तू तर पितच नव्हती चहा ना?
पूजा स्टार्टिंगला पीत पण नव्हती, नंतर मग तिला मी सवय लावली ब्लॅक टीची थोडी, ते पण सारखी नाही, पण आता मी डेलीचं काहीतरी नाश्ता म्हणून जस्ट घेतो रोज. तुझा तर चहा पिला तर ऍसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते नंतर जाऊन. ब्लॅक टीनी कसं ते थोडंसं माइंड पण संध्याकाळी थोडंसं तरतरीत होऊन जातं, सकाळी पण पिलं तरी, आणि त्याच्यामध्ये दूध पण इन्व्हॉल्व नाही होत. त्यामुळे गोरा टी आपण अवॉइड करतो आणि प्रिफर करतो ब्लॅक टी. का तर हेल्थसाठी थोडाफार बेनिफिट भेटावे म्हणून. तू बेटा ती पण तसंच बोलते, पोटाला हात लावून. पापडी खाते बेटा, दाखव काय खाते, दाखवलं कशाला, दाखव काय खाते. पापडी मी करून घेतो नाश्ता, मी हे खातो, नाही तर ही माझी वाईफ आहे ना स्वतः सगळं पॅकेट संपवून टाकेल. काय ऑर्डर करता तुम्ही? हा अच्छा, भाजी ऑर्डर करताय. अरे बेटा तुला मी तेच दिलं भाजी आणायला. मी काय म्हंटल हिला, बेटा ते पापडी खा ना, हे बाकीचं काय करणार तू, ते खाते का, ते खाते. तर हिला मी काय म्हटलंय पूजाला की ऑफिस वरून येतानाच आहे ना पूजा, जरा 5-10 मिनिटं वॉक करून येत जा. थोडं म्हणजे बसून येतं ऑफिस मधून, तर थोडे पाय मोकळे करायला समोर बिंबिसार नगर आहे, तिथं थोडं चालून येत जा आणि येताना भाज्या वगैरे घेऊन येत जा काय 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 काय. पण नाही, घरी आल्यावरती इन्स्टा मार्ट वरून ऑर्डर करायचंय. का म्हणजे का असं करता तुम्ही पूजा मॅम? कंटाळा येतो मला, एकदा ऑफिस मधून घरी कधी येते असं होतं. अरे तुझं काय सांग, हाताने सरकून तुम्ही सांगा, तुम्ही का नाही जात वॉक करायला? वॉक करायला का नाही जात? लाजायचंच होतं तर बेटा आली कशा जबरदस्ती. कसं झालं चहा मध्ये ना पानसट झालं. सर्च करून काय होणार आहे पूजा? बघ ना हातात, बघ ना माझ्या. अरे मग तू तिला ओरड, तसं बसव तिला खाली. ते बघ, तिला आपण थांबवलं नाही ना, तिला वाटेल ह्या सगळ्या गोष्टी चालेल तिने केलेल्या. बाबूट बेटा खाली बसा, मग मला चहा पिऊ द्या. उतरा खाली उतरा बच्चा, लवकर बाळा उतर, मग मला चहा पिऊ दे. कसं आता आरामात, ठीक आहे. स्वतःहून उठू दे तिला, उठू दे स्वतःहून, काही नको. तसं केलं तर ती रडायला लागेल. हलका नाही बनवायचं पोरीला. जीवित माझा गेला, राहू दे. थोडंफार हलका बिलका पडलेलं ठीक आहे, तेवढं सावरू दे स्वतःला. हा व्हेरी गुड बेटा, मला फार आवडलं बेटा, व्हेरी गुड. तू जे केलंस मला लय आवडलं, व्हेरी गुड, शाबाश. क्लॅप करा, क्लॅप. तू काय? व्हेरी गुड बेटा. नाही मम्माला नाश्ता करू दे, तू खाऊन घे स्वतःच. आणि मम्मा तू पण गपचूप नाश्ता कर. आपण जेवताना ना तिला असं केलं ना, तिला मग ती सवय लागते. स्वतः पहिलं बिघडवायचं बाळांना, आणि मग ते मस्ती करायला लागल्यावरती त्यांच्यावरती चिडायचं. तू बिघडवलेस. दिवसभर घरात कोण असतं? दिवसभर घरात असल्याने काय नाही, चुकीची सवय लावणारा 2 मिनिटात चुकीची सवय लावून जाऊ शकतोय बघ. ही सवय मी लावली. घे बेटा तू व्हिडिओ काढ, घे बघा. ब्लॉक काढ. ह्याच्यातले सगळे पॅकेट मी माझ्यासाठी आणलेत. एक जरी आता एक तर पापडीचं खाली केलंय, एक पण जर खाली पॅकेट झालं, एक झालंच ऑलरेडी पापडीचं, दुसरं कोणतं पॅकेट खाली झालं तर जे कोणी करेल त्याच्या मम्माकडून मी वसूल करणार. समजलं? त्याच्या मम्माने दुकानात जायचं आणि घेऊन यायचं. मग समजलं? म्हणजे तुला माहितीये कोण खाणार आहे ते? हेच बटूकच खाणार आहे, बटूकच खाणार आहे. लय बाबा तुम्ही दोघांनाच लय आवडतं यार. तिला पण याची सवय लागली. माझी मुलगी ऑफकोर्स तिला आवडणार. काय ना काहीतरी स्नॅक्स पाहिजे ना, सारखं काय करत असलो नसलो तरी पण काहीतरी सावध राहायला पाहिजे. आता एवढंच की ह्याच्यामध्ये मसाला शेंगदाणा नव्हता त्याच्याकडे. बालाजीचा ब्ल्यू कलरचा पॅकेट येतं ना मसाला शेंगदाणाचा, मस्त लागतं. खाऊ तितका कमी, पण ते नव्हतं दुकानवाल्याकडे म्हणून ते आणलं नाही. खूप सुंदर वाक्य बोलली. तुझे काय म्हणली? तू शोभतेस तुझ्या डॅडाची मुलगी. वा, याच गोष्टीमुळे तुला एक छोटंसं थँक्यू. आहेच ती माझी मुलगी. सेम टी शर्ट पण घातलंय, तिचं थोडंसं पिक आहे म्हणजे लाईट ऑरेंज आहे. आणि हे आमच्या दोघांमधलं प्रेम गुलाबी रंगाचं. तुला माहिती मी आल्यापासून इथे बसले, हा डबा ऑलमोस्ट खाली झाला असं. तुम्ही दोघं एवढे खात बसला तर खाल्लं चांगलं असतं पूजा. अरे सारखं नसतं, हजम करण्यासाठी टाइम द्यावा लागतो. ते बघ काय ना मी शिकली आहे बेटा. तू कॅमेरावरती बोट ठेवते बेटा. हा मला ब्लॉग भावेनी काढलाय फ्रेंड्स. इकडे मम्मा.
थँक्यू बेटा. तर आताची स्क्रीन भाव्या ऑपरेट करत होती. तर हे काय करते तर बरोबर कॅमेराच्या ह्याच्यावरतीच बोट ठेवते. मग कसं दिसणार बेटा? नको नको, बस झालं बाळा, बाळा बस. फ्रेंड्स, कमिंग टू द मेन टॉपिक ऑफ द व्हिडिओ. जसे आवाज देत राहते, जे पण खेळतात ते लहान पोरं बाहेर, त्यांना क्वेश्चन बोला किंवा कोणी कोणी कॉम्प्लिमेंट म्हणजे कमेंट करत राहतं की बायकोचा बैल करून. तर तसं आता प्रत्येकाची मेंटॅलिटी सेम नसते, राईट? आता मी हिचा माझ्या वाईफचा ऐकतो किंवा मी हिला समजून घेतो, त्यात मला नाही वाटत काय वाईट आहे. मसाला जे बनवते ना त्याचा सुगंध छान येतो, म्हणजे सोबत उभा राहिल्या होते. तर त्यामध्ये कशासाठी बनवते ते मला पण माहित नाही. तिला विचारलं तर बोलते मलाच माहित नाही, मी बस बनवून ठेवते, काहीतरी बनवते जेवण. काय बनवणार आहेस अजून डिसाईड नाही झालं. म्हणजे मला वाटप लागतच डेली. कांदा खोबऱ्याचं ते तरी सांग. अरे बा, झालं वाटून? नाही. अरे किती वेळ लागणार आहे अजून? 5 मिनिटं पण नाही झाले अजून. 5 मिनिटं पर मिक्सर ग्राइंड करत राहिली ना त्याचं पाणी होईल, ज्यूस तयार होईल त्याचा. कुणाच्याही मेंटॅलिटीला आपण काही जज करू शकत नाही किंवा राईट किंवा रॉंग हे सगळं बोलू शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो. मला ओरडून धमकी देऊन वगैरे गप करणं, यात आता अशी कमेंट आली की थोडंफार डिस्टर्बिंग होतं. तर काय करू शकतो जास्तीत जास्त तर इग्नोर तरी करू शकतो किंवा पण काही गोष्टी असं नाही बरोबर वाटत ऐकायला. म्हणजे अजून पण काही लोक त्या मेंटॅलिटीचे आहेत, म्हणजे त्या जमान्यात राहिल्यासारखे वागतात की जिथे बायकोनीच ते घरातले सगळे कामं केले पाहिजे, बायकांनाच त्या सुटेबल गोष्टी सगळ्या कामाला. का मग आता कधी कधी म्हणजे मी तरी स्टार्ट केलं करायचं त्याच्यापासून, म्हणजे मला जेव्हा मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा असं करायला लागलो ना, मला असं वाटलं यार मला इतका कंटाळा येतो हे काम करून किंवा मला थोडंसं त्रास झाल्यासारखं वाटतंय, पाठ दुखते उभं राहून. तर हा सेम प्रॉब्लेम माझ्या वाईफला पण तर होत असेल, पण ती कशी करते मग? असं थोडी कोणी नेमून पाठवलंय किंवा असं नेचरचा रूल थोडी आहे की हे सगळे कामं बायकोन म्हणजे वाईफनी केले पाहिजेत. हो, तसं बोललं जातं की बाईमध्ये जरा जास्त ऊर्जा असते, पॉवर असते माणसांच्या कंपॅरिझन मध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. आणि माणसं थोड्या मोठ्या मेजर गोष्टीमध्ये जरा त्यांचं म्हणजे असं काय बोलतात ऑर्गॅनिकली बिल्ड असतात वगैरे. बट घरातली कामं तर आपण राहतोच आहे, तर आपण एकसाथ करूच शकतो ना. म्हणजे स्वतःच्या घरात काम करण्यामध्ये कसली लाज. जर आता व्हिडिओज मध्ये असं शोकेस होत आहे रील म्हणजे शॉर्ट व्हिडिओज मध्ये, रील्स मध्ये फनी वे मध्ये की बायको रागवली आहे, वाईफ रागीट आहे, हस्बंड समजून घेतोय, तर मला तरी नाही वाटत काही त्याच्यामध्ये रॉंग आहे. आता बायकोचा बैल म्हणजे या गोष्टीचा अर्थ असा की बायको जे बोलते त्याच्या पुढे नंदी बैलासारखं मान हलवतोय आणि तिच्यासारखं ऐकतोय. पूजा आपलं तसं आहे की तू जे बोलतेस मी सगळ्या गोष्टींना हा बोलतो किंवा कोणत्याही गोष्टीला. असं कधी झालंय का? 10 मधून मुश्किलनी 1-2 गोष्ट असेल ज्यात आमच्या डोक्यात पडतं. अशी कोणतीच असं कधीच असं प्रॉपरली असं झालं नाही फ्लुएन्सी मध्ये की पूजा काहीतरी मला बोलते करायला किंवा पूजा बोलते आपण हे करू आणि माझं पण मत त्याच्यावर दोघं येतं. आम्ही दोघं आपापली मतं सांभाळतो ना. मी तिचं ऐकतो असं ना ती माझं ऐकते, बट तरी आम्ही सोबत राहतो कारण की आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते. मला तिच्या पुढे शांत राहायला आवडतं. कधी कधी मी पण जास्त भडकतो तिच्यापेक्षा जास्त, तर म्हणजे बॅड वर्ड्स देखील एक्सचेंज होतात एकमेकांमध्ये. बट आता म्हणजे त्याच्यामध्ये एवढं काही वाटत नाही. आता व्हिडिओमध्ये आपण रील्स मध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये असं दाखवतो की ती भडकली आहे, त्याचा अर्थ असं नाही रिअली मध्ये किती तशीच आहे. ती पण किती वेळा तरी मजाक मस्तीमध्ये असते. कधी कधी मी रागवलेला असतो. बट आता व्हिडिओ काढणारच मी आहे, व्हिडिओ एडिटिंग सगळंच मी करतोय. तर मी जेव्हा रागवलेलो असतो किंवा माझा जेव्हा पार्ट असतो कोणताही जो असा शेअर करण्यासारखं वाटेलीला, त्याची किती सगळं करत नाही ना की व्हिडिओ काढायचं वगैरे हे ते. तर मी तर ॲज अ फन मुवमेंट मधून काढतो की घरातलं म्हणजे फनी वाटतं मला ते सगळं. आणि मी फ्रेंड्स खरं म्हणजे कसं माहितीये का, एखाद्या घरात 4 भिंत्यांच्या आत जर त्या फॅमिली मधली बाई जर घराचा मेन पॉवर घेत असेल म्हणजे ओनरशिप घेत असेल, रागव म्हणजे ती जास्त करून रागवते किंवा घरात तिचा दरारा असतो, घरात तिचा राग असतो, तर ते घरामध्ये वेगळं वाटतं. त्या घरापेक्षा थोडं वेगळं वाटतं ज्या घरामध्ये एखाद्या माणसाचा दरारा आणि असतो. जिथं माणसाचा दरारा सारखा राग असतो ना, ते घर थोडंफार शांत वाटतं. म्हणजे तो असल्यावरती घरात शांत बसा, हे करा ते करा. पण ज्या घरात बाईचा दरारा असतो ना, मी पण बघितलंय अगोदर, पण तिथं बाई शांत नाही राहू देत गोष्टीला. तिला पाहिजे की हा बोलत राहा, खेळत राहा, चालत राहा, घरात त्या ट्रान्झॅक्शन व्यवस्थित झाले पाहिजेत कोणत्याही गोष्टीमधले. म्हणून ती जरी माणूस भडकून जरी मुलाला गप करत असेल ना, तर ती लगेच भडकते का खेळू दे, जाऊ दे बाहेर, हे करू दे ते करू दे. म्हणून ते एक मॅन इगो असतो ना, तो शांत केला जातो.
तर तेच आम्ही जस्ट एक्सप्रेस करायचा प्रयत्न करतो. आणि ते फनी वे मध्ये पण असतं, कधी काहीतरी मेसेज हेतू स्प्रेड करण्यासाठी असतं. प्लीज डोंट टेक इट रॉंग. आणि वी रिअली डोंट टेक एनी नेगेटिव्ह कमेंट्स, की तितकं सिरियसली घेत नाही. जस्ट एक आता म्हणजे गोष्ट अशी होते की आम्ही आमचं व्हिडिओ बनवायचं काम करतो, जे आम्हाला जमतं ते आम्ही क्रिएट करून शोकेस करतो. जे नेगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्याला किंवा नेगेटिव्ह क्रिटिसाइज म्हणजे जे पण क्रिटिसाइज करणाऱ्याला जमतं ते त्यांच्या परीने ते करतात. जसंच की कारल्याचं झाड कारलंच उगवणार, बोराचं झाड बोरच उगवणार, फंक्शन ते तसेच चालू राहणार. तर वी लाईक टू क्रिएट व्हिडिओज, वी लाईक टू स्प्रेड फनी व्हिडिओज, वी लाईक टू स्प्रेड कपल कंटेंट. तर आम्ही तेच करत राहू. कुणी जर तशी कमेंट करताय तर मोस्ट वेलकम. कमेंट सेक्शन ओपन आहे, मन खुलून कमेंट करा, नो प्रॉब्लेम नेगेटिव्ह कमेंट केली तरी. बट असं मला वाटलं की ही गोष्ट थोडीफार क्लिअर केली पाहिजे, बिकॉज ती मेंटॅलिटी आता नाही ठेवली पाहिजे की अजून पण घरातली कामं ही बायकांनीच केली पाहिजेत आणि एका माणसाला सूट नाही होत. बॅचलर्स पोरांचं काय जे बॅचलर पद्धतीने राहतात, किंवा त्या माणसांचं काय जे लग्नच करत नाही वर्षानुवर्ष, ते पण घरातली स्वतःची कामं करतात. तर प्लीज थोडीशी मेंटॅलिटी प्रत्येकाने, असं मी बोलत नाही केली पाहिजे, बट आता आलोय आपण त्या 2024 मध्ये आलोय आणि आपण अजून पण जर त्याच मेंटॅलिटी मध्ये आहोत तर मला ऍक्च्युअल मध्ये त्या माणसांसाठी पीटी वाटतं. म्हणजे थोडीफार त्या माणसांची दया येते ज्यांनी तशी कमेंट केली की बायकोचा बैल झाला, म्हणजे तेच की माणसांची इज्जत घालवली वगैरे वगैरे, हे सगळं असं कमेंट केलं. तर मला पीटी वाटतं की काय होईल तशा माणसांचं जेव्हा लग्न होईल, त्यांची वाईफ येईल घरी किंवा त्यांचं लग्न झालं पण असेल तर ते काय पद्धतीत त्यांच्या वाईफला गप करत असतील. मग ती खुलून द्यायचं ना. म्हणजे समोरचा व्यक्ती जितका फुलासारखा फुलू शकतो, त्याला ज्या पद्धतीने त्याला वागायचंय, ज्या पद्धतीने तो समोरचं फुल आहे त्याला प्रॉपर पद्धतीने त्याच्यासारखं फुलू दिलं, मगच तो तर म्हणजे सुगंध आपला पसरवेल ना आजूबाजूला. आपण दमदाटी करून गप करून जर त्याला असं कोमेजूनच ठेवलं तर ते कसं फुलणार आणि कसं स्वतःचा प्रकार म्हणजे काय बोलतात त्याला स्मेल, सुगंध पसरू देणार आपल्या आजूबाजूच्या अवतीभोवती. तर त्यामुळे मी हिला तिचा स्पेस देतो. तू कसंही वाग, मी माझ्या पद्धतीने वागतो. मला हिच्या पुढे हिला गप करण्यापेक्षा सिच्युएशनला शांत करायला आवडतं, म्हणून मी हिच्या पुढे कधी कधी गप्प बसतो आणि कधी कधी ती पण सेम करते. तर इट्स नॉर्मल. आणि या गोष्टींना इतकं पण व्हिडिओजला रील्सला किंवा आपल्या शॉर्टला तितकं एकदम मेजर क्रिटिसिझम मध्ये घेऊ नका प्लीज. ॲज अ फन, ॲज अ कपल कंटेंट म्हणून आम्ही शेअर करतो. कुणाला त्यांनी चांगलं काही बघायला भेटत असेल तर वी वुड लाईक टू हिअर कमेंट्स फ्रॉम युअर फ्रेंड्स. नाहीतर क्रिटिसाइज अजून पण करायचं असेल तर नो प्रॉब्लेम, फील फ्री टू कमेंट, नो इश्यूज. येस, थँक्यू सो मच फ्रेंड्स, इतका वेळ दिलात व्हिडिओ बघण्यासाठी. भेटू उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये कुणाचे सेंटिमेंट्स मी हर्ट केले असतील, कोण जेंट्स असू द्या फिमेल असू द्या, तर आय रिअली सॉरी, बट मला कुणालाही हर्ट करायचं नाही आहे याच्यामध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. बनवतेच आहे ना, आता बनवल्यावरच बघ. पण काय आहे ते सांगू तरी शकतेच ना, एवढं काय आहे सिक्रेट ठेवलंय? अरे सिक्रेट असं काय नाहीये, नॉर्मल आहे. जे बनणार आहे ते बनवणार आहेस का? सगळं मसालाच तयार करून ठेवलाय, मसाल्याचीच भाजी बनवते का काय? ते मागवलंय, मशरूम नाही दिसत आहे, चिकन तर मंडीला ही बनवणार नाही, मग उद्या मंगळवार आहे तर म्हणून काय नॉनव्हेज मागून बनवणार नाही आहे. काय उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये समजेलच हिने एवढं काय बनवलंय ते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येते व्हिडिओ तुमच्याकडून मिस आउट नाही होणार फ्रेंड्स. थँक्यू सो मच फॉर द लव्ह अँड सपोर्ट फ्रॉम युअर एंड. थँक्यू सो मच.